बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार सुरू आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत आणि याच प्रचारासाठी काल आमदार रोहित पवार हे देखील प्रचारात उतरलेले आहेत। काल रोहित पवार यांनी बारामतीमधील जे काठेवाडी आहे येथे घोंगडी बैठका देखील घेतल्या। यावेळेस जो इयत्ता दुसरीमध्ये शिकणारा देवांश पाथरकर आहे याने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी भाषण केले, यांच्या आठवणी संदर्भात भाषण केले। हे भाषण संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात पाहिलं गेलं आणि खरं तर सर्व बाजूने त्याचं कौतुक होतंय। आपल्यासोबत इयत्ता दुसरीमधील हा चिमुकला आहे। काय नाव तुझं? देवांश लखन पाथरकर। कितवीत आहे? दुसरीत। कवापासून तू भाषण करतो? अंगणवाडीपासून। कोणा संदर्भात तुला म्हणजे कशा शेतकरी असतील कोणा शेतकरी, अजित दादा, छत्रपती शिवाजी महाराज, अजून आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, माझे गाव। काल तू जे भाषण केलं दादांसंदर्भात काय सांगितलं भाषणात? त्या शरदाच्या चांदण्यात अजित आमचं गाव आहे, शरदाच्या चांदण्यात अजित आमचं गाव आहे, सोनेत्रातील स्वप्न इथे सतत उतरत आहे, दाही दिशात घुमतो तो फक्त काटेवाडीचाच आवाज आहे, काटेवाडीचाच आवाज आहे। नमस्कार, मी देवांश लखन पाथरकर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काटेवाडी, इयत्ता दुसरीचा विद्यार्थी। विषय मांडत आहे जाणता राजा अजित दादा पवार। मित्रांनो, वरील काही ओळींवरच आपल्या लक्षात आले असेल की माझे गाव आहे पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी। माझे गाव म्हणजे कर्मयोग्यांची कर्मभूमी, धर्मयोग्यांची धर्मभूमी। अशा या धर्मयोगी भूमीमध्ये अनेक नवरत्ने जन्माला आली आणि यापैकी 52 कशी सोने म्हणजे आमचे लाडके अजितदादा पवार साहेब। कठोर शिस्त, स्पष्ट वक्तृत्व, धडाडीचे नेतृत्व, सर्वस्पर्शी कर्तृत्व, जनसामान्यांशी जुळलेलं अनमोल नातं, कधी तिखट प्रहार, कधी हास्य खळखळत, आजवर त्यांनी परतून लावले संकटाचे कित्येक प्रहार। आव्हानांना पूर्ण उतरतात लढवय अजित पवार। अशा राजकारणातील दादा व्यक्तिमत्वाला विनम्र असे अभिवादन करून मी माझ्या विषयाची सुरुवात करतो। अलीकडच्या राजकारणात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसंगी नुकसान सहन करतील, टीका आणि टोकाचा विरोध सहन करतील, पण दिलेला शब्द पाळणारच असे नेते बोटावर मोजणे इतकेच आहेत। बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार श्री दादा पवार साहेब यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल। प्रशासनावर मजबूत पकड, पक्ष संघटनेवर मजबूत पकड, दिलेला शब्द पाळणारे, पाहतो करतो बघू अशा शब्दांना ज्याचे शब्दसंग्रहात स्थान नाही, कार्यकर्त्यांची पूर्ण माहिती असणारे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला उभे राहणारे, जे पोटात तेच ओठावर असणारे, टापटीपणा, स्वच्छतेची आवड, वक्तशीरपणा या गुणांना जपणारे, पर्यावरणाविषयी आग्रह असणारे, महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव उदाहरण म्हणजे श्री अजितदादा पवार। दादांकडून आलेले काम प्रशासनाच्या पातळीवर गतीने पुढे सरकायची, याचे कारण ते वेळेवर झाले नाही तर दादांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी अधिकाऱ्यांना ठेवावी लागेल। दादांचा हा आग्रह जनहिताच्या कामासाठी असायचा, त्यामुळे दादांकडून आलेली कामे वेगाने मार्गी लावली जायची। म्हणूनच प्रशासनात दादांचा जेवढा दरारा होता तेवढा आदरही होता। दूरदृष्टी, धडाडी, अचूक नियोजन, अचूक धोरण, अचूक निर्णय क्षमता यांच्या जोडीला माणुसकीचा ओलावा जपणाऱ्या त्या सामर्थ्यवान नेत्याच्या रक्तात फक्त आणि फक्त विकासाचे ध्येय भिनलेले होते। पिंपरी चिंचवड आणि बारामती सारख्या शहराच्या शिरावर डोळे दिपून टाकणाऱ्या, विकास कामाचे कोंदण लावणाऱ्या अजित दादांच्या हातात राज्याची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्राची प्रगती ही तितक्याच जोमाने होऊ लागली, यात मात्र शंका नाही। संपूर्ण महाराष्ट्रात दादांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला मानणारा मोठा वर्ग आहे। चुकीच्या कामांना दादा परखडपणे विरोध करतात, तर लोकोपयोगी कामात अडसर आली तर त्यांचा परखड बाणा कामात दिसतो। काम झाल्यानंतर त्यांचे महत्व व दादांची कल्पक दृष्टी लोकांना समजते। महाराष्ट्रातील सर्वात कार्यक्षम नेता कोण, तर ते अजित दादा पवार होय।
दादांना भेटला होता का कधी? हो, कधी भेटला होता? खूप दिवस झाले. आपल्यासोबत देवांशे आई वडील देखील आहेत. केव्हापासून हा भाषण करतो? अगदी दादांच्या वरती सुरेख भाषण केलेलं आहे. तो अंगणवाडीपासून भाषण करतो. त्यांनी अंगणवाडीमध्ये शेतकऱ्याविषयी बोलला होता, तेव्हा सुद्धा व्हायरल झाला होता. शरद पवार साहेबांनी त्याला बोलवून घेतलं, त्याचं कौतुक केलं, शाबासकीची थाप दिली होती, तेव्हापासून तो भाषण करतो. म्हणजे महापुरुष असतील, कोणाकोणावरती भाषण? तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, परत आपले शरदचंद्रजी पवार साहेब, माझे गाव, माझी शाळा, परत अशा अनेक नेते अंगणवाडीपासून करतो. आणि तो जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये स्पर्धेला जातो, तिथं प्रथम क्रमांक मिळवून येतो. त्याच्या ट्रॉफ्या आहेत, समोर आहेत. तर प्रथम क्रमांक कोणाकोणासमोर भाषण? याच्या आधी त्यांनी सुनित्रा वहिनींसमोर, पवार साहेबांसमोर, शरदचंद्रजी पवार साहेब आमचे दैवत त्यांच्यासमोर, परत त्यांचे काही कार्यकर्ते असतील, बीडीओ, सीओ यांच्या समोर केलं होतं. देवांचे वडील देखील आहेत. काय सांगाल, एवढ्या लहान वयात असं एक तर सुरेख भाषण आणि विशेषतः दादाच्या सर्वप्रथम काटेवाडीतील आमचं दैवत श्री नामदार अजितदादा पवार साहेब यांना आदरांजली वाहून तो अंगणवाडीपासूनच भाषण करतो. आणि त्या पवार साहेबांना बी आम्हाला कधी आम्ही भेटलो नाही, पण त्यांनी एवढ्या लहान वयात आम्हाला पवार साहेबांची भेट करून दिली. दादांना भेटला होता? दादांना भेटला होता याच्या अगोदर. तेवढा वेळ म्हणजे योग आला नव्हता. मागच्या वेळेस आमदारकीच्या वेळेस सांगता सभा होती बारामतीत, त्यावेळेस भेटलो होतो. काय दादांच्या समोर थोडस भाषण केलं, पण दादांनी कौतुकाची स्थाप दिली होती त्यावेळेस. काय आता वहिनी उभे आहेत, उमेदवार वहिनी आहेत स्वतः, काय सांगाल? काटेवाडी गाव म्हणून वहिनी साहेबांनाच आमचा पाठिंबा असतो. वहिनी साहेब सतत आमच्या कामाची काय अडचण आली तर अडचणी दूर करतात. वहिनींचं अजितदादा पवार साहेब आमच्या गोरगरिबांचे कैवारी होते. त्यांचा आम्हाला खूप आशीर्वाद होता, मोठा आशीर्वाद होता. आमचं स्वप्न होतं त्यांच्यासमोर उभं राहायचं, त्यांच्यासमोर माझ्या मुलाला उभं करायचं, पण ते स्वप्न काय आमचं स्वप्नच राहिलं. अशी घटना झाली. पण अजयदादां, सुनेत्रा वहिनींमध्येच आम्ही दादांना बघतो. दादा खरंच एक माणूस म्हणून पण लय ग्रेट होते. त्यांचा आशीर्वाद होता आणि स्पेशली त्यांचा गोरगरिबांवर जास्त आशीर्वाद होता. आणि एक स्वप्न होतं की दादा आमचं काहीतरी चांगलं करतील, भलं करतील, माझ्या मुलाचं भलं करतील, या आशेवर होतो, वाट बघत होतो. पण नेमकी अशी दुर्घटना झाली, त्याच्यामुळं ते राहून गेलं. स्वप्नच राहिलं. पण आता वहिनींमध्ये आम्ही दादांना बघतो. वहिनींना आमचा फुल सपोर्ट आहे आणि वहिनींचा आशीर्वाद माझ्या मुलाबरोबर नेहमीच पाठीशी असतो. आणि त्यांची शाळा, त्यांचं गाव हे त्यांनी भरपूर प्रगती दाखवली आहे आणि त्या प्रगतीमध्येच माझा मुलगा घडत आहे. त्यामुळे वहिनींचे सुद्धा धन्यवाद. तर देवांशने काल आमदार रोहित पवार यांच्या समोर हे भाषण केलं आणि संपूर्ण राज्यात खऱ्या अर्थाने या भाषणाचं कौतुक झालं. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्याने आठवणी जागवल्या आणि आज त्याचे आई वडील आहेत, ते सांगतात की दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्येच आम्ही वहिनींना पाहतो. आमच्या गावातील जे सर्व कामे आहेत, हे शाळा आहे, सर्व चांगल्या पद्धतीने सुरू आहे आणि येणाऱ्या काळात देखील असंच काम वहिनी मोठ्या प्रमाणात करीत आहेत. आणि परंतु कालचं जे भाषण झालं, देवांशने जे भाषण केलं, त्या देवांचं संपूर्ण राज्यातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.